तुझ्या माऊलीने पारतंत्र्याच्या छाताडावर प्रहार केला त्या राजमाता जिजाऊ साहेबांची आज जयंती. सूर्यनारायण जर कधी उगवलेच नसते तरी आकाशाचा रंग कधी कळालाच नसता. सूर्यनारायण जर कधी उगवलेच नसते तरी आकाशाचा रंग कधी कळालाच नसता. आणि शिवाजी महाराज जर जन्माला आलेच नसते तर या हिंदू धर्माचा अर्थ कधी समजलाच नसता. तर या हिंदू धर्माचा अर्थ कधी समजलाच नसता. अशा शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, शंभू राजांना घडवणाऱ्या राजमातांची आज जयंती. आदिशक्ती तुळजाभवानी, आदिशक्ती तुळजाभवानीचं मांगल्य, वात्सल्य, पावित्र्य माणसाच्या रूपाला घेऊन येणाऱ्या राजमाता जिजाऊ, उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातेला, मातेतील प्रत्येक कणाला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. दिनांच्या सुखासाठी तू खरे चिंतन केले, सर्वांचे दैन्य घालवण्या तू विचार मंथन केले. दिनांच्या सुखासाठी तू खरे चिंतन केले, सर्वांचे दैन्य घालवण्या तू विचार मंथन केले. बहुजनांच्या उद्धारासाठी तू या देहाचे चंदन केले, म्हणूनच या मातीच्या कणाकणाने तुला वंदन केले, म्हणूनच या मातीच्या कणाकणाने तुला वंदन केले. अशा शूरवीर कर्तव्यदक्ष राजमाता जिजाऊंचा जन्म हा सिंदखेड राज्य येथील लखोजी राजे यांच्या घरी झाला. मित्रांनो, ज्या वयात मुली बाहुल्यांचा खेळ म्हणून संसाराची तालीम करण्यात दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. आणि ज्या वेळेस आपण शिवरायांचा इतिहास वाचतो त्यावेळेस आपल्याला आवर्जून जिजाऊंचा इतिहास हा वाचावाच लागतो. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, बिचारा या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता. जाणता राजा तो अयोध्येत राम जसा होता, जाणता राजा तो अयोध्येत राम जसा होता. संस्कारातून जपला जिने तो जिजाऊंचा वसा होता, तो जिजाऊंचा वसा होता. मित्रांनो, बाल शिवबांना त्यांचे पिताश्री म्हणजे शहाजी राजे भोसले यांचा फारसा सहवास लाभला नाही, परंतु मासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले, त्यांना घडविले. त्यांनी एक स्वप्न बघितले आणि ते स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरवले. ते स्वप्न होते स्वराज्य स्थापनेचे. जेव्हा जिजाऊंनी बघितलेलं स्वप्न हे शिवरायांनी साकार केलं, अशा प्रकारे जिजाऊंनी शिवरायांना घडवलं होतं. जर आपण स्वराज्य म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते स्वराज्याचे 3 कोण. पहिला कोण म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, दुसरा कोण म्हणजे स्वराज्य संस्थापक शिवाजी राजे, तिसरा कोण म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी राजे. मग जर बघितलं तर नेमकं या 3ही कोणांमध्ये जिजाऊंचं स्थान आहे तरी कुठे, तर जेव्हा काळजीपूर्वक बघितलं तर असं लक्षात येतं की या 3ही कोणांना जोडणारी एक समांतर रेषा आहे आणि ती रेषा म्हणजे मासाहेब जिजाऊ. जर आपण शहाजी राजेंच्या बाबतीत विचार केला तर त्याग व समर्पणाची मूर्ती म्हणून जिजाऊ समोर उभ्या राहतात. जर आपण शिवाजी महाराजांचा विचार केला तर अखंड प्रेरणा स्थान म्हणून जिजाऊ डोळ्यासमोर उभे राहतात. जर आपण संभाजी महाराजांचा विचार केला तर जिजाऊ या आजीच्या वात्सल्याची मूर्ती म्हणून समोर उभे राहतात. एकंदरीतच सर्वांचं प्रेरणास्थान म्हणजे मासाहेब जिजाऊ. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या प्रजेचं राज्य म्हणजेच आपलं स्वराज्य असायला हवं. लाख येतील लाख जातील मासाहेब सर तुमची येणार नाही, लाख येतील लाख जातील मासाहेब सर तुमची येणार नाही. जोवर न येणार जन्मास आपण तोवर पुन्हा शिवबा होणार नाही, तोवर पुन्हा शिवबा होणार नाही. मित्रांनो, आजकालचे वडील बाप जर घरात संध्याकाळी दारू पिऊन लेझिम खेळत येत असेल आणि जर आई वर्ग जर दिवसभर रिमोट घेऊन तुझ्यात जीव रंगला मालिका बघत बसत असेल तर आज शिवबा कसे घडतील हा प्रश्न निर्माण होतो. जिजाऊ या प्रत्येक युद्धनीतीमध्ये कुशल होत्या, त्या हुशार होत्या, चाणाक्ष होत्या आणि हे सर्व गुण त्यांनी शिवाजी राजेंना, संभाजी राजेंना सर्वांना दिले. तुझ्याच मांडीवर खेळला शिवरायांचा छावा, तूच शिकविला महाराजांना अजोड गनिमी कावा. तुझ्याच मांडीवर खेळला शिवरायांचा छावा, तूच शिकविला महाराजांना अजोड गनिमी कावा. गोरगरीबा दैवत झाले तुझेच वंशज शाहू, गोरगरीबा दैवत झाले तुझेच वंशज शाहू. महाराष्ट्राची खरी अस्मिता म्हणजे राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राची खरी अस्मिता म्हणजे राजमाता जिजाऊ.
मित्रांनो, जिजाऊंनी शिवरायांना लहान वयापासूनच शूर बनवले होते. कोणत्याही जोखमीतून, वेगवेगळ्या जोखमीतून बाहेर कसे यायचे हे त्यांना शिकवले होते. मनातील भीतीवर विजय कसा मिळवावा हे त्यांनी शिवरायांना शिकवले होते. परंतु आजच्या आई वर्गाचं तसं नाहीये. त्या असं नाही करत. जर त्यांचं लेकरू एखाद्या बंद खोलीकडे जात असेल, एखाद्या अंधारलेल्या खोलीकडे जात असेल, तर त्या काय म्हणतात, बाळा तिकडे जाऊ नको, तिकडे भूत असतं, तिकडे पकडून नेणारा माणूस असतो. काही म्हणतात तिकडे लहान लेकरांना खाऊन टाकणारा माणूस असतो. जर असं अशा प्रकारे त्या लहान लेकराच्या मनात त्या खोलीविषयी भीती निर्माण करून दिल्या जाते आणि ते लेकरू परत त्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्नच करत नाही आणि तो तसाच भीत राहतो. जर असं घडत राहिलं, असंच चालत राहिलं तर पुन्हा शिवबा घडतील कसे, हा प्रश्न जिजाऊ आपल्याला विचारतात. इथे बसलेल्या सर्व आया बहिणींना मी जिजाऊंकडून एक संदेश देऊ इच्छिते. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू मेक आहे स्वराज्याची, भगव्याची रक्षणी तू मेक आहे स्वराज्याची. दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेक आहे, दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेक आहे. मित्रांनो, या जगामध्ये अनेक राजे, स्त्रिया, रणरागिण्या होऊन गेल्या, परंतु काही काळानंतर त्या आपल्या मनातून निघून गेल्या. जिजाऊंचा मृत्यू होऊन सुद्धा, त्या काळाआड जाऊन सुद्धा आज त्या तुमच्या आमच्या काळजाच्या पडद्याहून जाऊ शकल्या नाही, ही त्यांची महानता आहे. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. अरे हा जन्म का 1000 जन्म झाले तरी ज्ञान शिवरायांचा आणि जिजाऊंचा मिटणार नाही, ज्ञान शिवरायांचा आणि जिजाऊंचा मिटणार नाही. जिजाऊंच्या चरित्रावर बोलावं तेवढं भरपूर आहे, परंतु वेळाभावी मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते व मी इथेच थांबते. धन्यवाद.